गोळाभर खाऊन डोळाभर झोप घ्यायची असते, म्हणजे बाळ कसं गुटगुटीत राहतं. साहेब वळका बरं आज काय बनवले मी नाश्त्यासाठी. भाकर आणि चटणी आहे काय? मी आहे तर पण तू बाळच राहा. मी ना यशोदाला आणि आईला दोघींना एक प्रश्न विचारणार आहे. बरं, पहिला प्रश्न माझा. मी सांगू का? हा. LLOYO. हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या युट्यूब चॅनल मध्ये. सकाळचे वाजले आहेत 10 आणि आताच मी जस्ट बाहेर गेलो होतो मार्केटमध्ये काही वस्तू आणण्यासाठी. आई मी येईपर्यंत तू तर निधी बाळाला झोपून टाकलीस. मग बाळ काय नुसतं टाइमपास असतं, खेळायला तुम्हाला झोपवायला नको त्याला. आता तर जागी होती मी जाताना, हे बघा पाण्यामध्ये. बाळाला कसं गोळावर घालावं, डोळावर झोप द्यावी, मग बाळ कसं गुटगुटीत राहतं, नुसतंच खेळून नाही राहत. आम्हाला माहितच नव्हतं बघा ही. काय ते आता काय बोललीस ते माहिती नाही तुम्हाला, नुसतं खेळवायचं माहिती आहे. परत एकदा बोल बरं, काय बोललीस ते मला नीट समजलंच नाही. काय बोललीस? गोळाभर खाऊन डोळावर झोप घ्यायची असते. गोळावर खाऊन डोळावर झोप घ्यायची असते. डोळावर झोप म्हण आहे का ही? हो, म्हणजे बाळ कसं गुटगुटीत राहतं. वा, गुटगुटीतच आहे. मग आहेच गुटगुटीत. मग तुम्ही झोपवता का कधी? नुसता खेळ खेळ, ते काय खिलो नाही तुमचा. साहेब वळका बरं आज काय बनवले मी नाश्त्यासाठी चटण्या पाहून. आता नुसती चटणी बघून कशी सांगायची तुला? भाकर आणि चटणी आहे काय? नाही, मी ऑप्शन देते, फक्त 2 ऑप्शन देते, एक त्याच्यातला ओळखा. हा. कटलेट आणि वडापाव. वडापाव. कस काय ओळखलात? हा, पाव आहे आणि वडापाव बरोबर आहे ना माझं? हा, बरोबर ओळखलात. यस. ह्याच्यात काय चटणी आहेत का? हो, हिरवी चटणी. ही काय? हे ती वडापाव मध्ये टाकायचं. अच्छा, मस्त बनवली यशोदा. खाऊन बघतो आता कसं आहे ते. तयार करून द्या साहेबांना. हो ना, देते ना. आज आई सर्व करणार आहे का मला? हो. वा, कोणी बनवला वडापाव? आई तू का यशोदानी? यशोदा बनवली. यशोदानी बनवली. तुम्हाला माहितीये गायडन्सला कोण होतं? कोण? आई. आई शिवाय होतच नाही, मला माहितीये. तसं काय नाही, ती आता सगळं शिकली. आई तिखट जास्त लावू नकोस. मला जास्त तिखट आवडत नाही, तुला माहितीये ना. बस. हा, त्याने ही झाली तिखट चटणी. आता ही गोड चटणी. गोड चटणी. हा, गोड जास्त लावलीस तर चालेल. लहान बाळाचं आहेस तू तर. निधी सुद्धा बाळाच राहणार नाही. निधी सुद्धा गोड खात नाही. मी आहे तर पण तू बाळच राहा. कधी खाईन असं झालंय मला. हो का? बाई, हा साहेब, वडापाव कसा झालाय? मस्त झाला. सांगत पण नाहीत किती खाण्यात. मग ना खरंच मस्त झालाय. मुंबईचा वडापाव मोठा झालाय, वडा लहान झाला. ए निधी, बसू का मी इकडे खुर्चीवरती? हा, आता इकडे मी कमीत कमी 10 राऊंड मारले असे, आणि इकडे येऊन असं बसलो. की चालू करते जोरात, जसं की कोणी मारलंय. हा, दमू. आवाज करायची काय गरज असेल बरं? तुम्ही तोंड खाऊन तोंड बघा की त्यांचं. तिकडं व्हिडिओ मोबाईल असा घेतला ना हातात
की असं बोलायचं असतं. निधी जसं बोलते ना तसं बोलायचं असतं. तोंड बंद नाही ठेवायचं. या 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 पॅ 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 काहीतरी बोलायचं पण बोलायचं. तर दुपारचा वडापाव खूपच छान होता आणि आता वाजले आहेत हात हलवू नको तू. ते तिनं पण म्हणाले ऐका, हिचं पण ऐका जरा मध्ये मध्ये. मी एक डायलॉग बोलतो त्याच्यानंतर निधी एक डायलॉग बोलणार. हा, आता दुपारचा वडापाव तर खूपच छान होता आणि आता वाजले आहेत रात्रीचे 9:30. हा 9:30. हे 5 आणि माझ्या हातातले 4:30 म्हणजे 9:30. ओके. आणि यशोदा आणि आई दोघं पण बसले आहेत मस्तपैकी. सगळं काम वगैरे आवरून आणि जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता मी ना यशोदाला आणि आईला दोघींना एक प्रश्न विचारणार आहे. जसं की आपण कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये वगैरे जातो ना, तेव्हा ते जे इंटरव्ह्यू घेणारे असतात ते काही प्रश्न विचारतात कॉमन सेन्सवाले. तसे काही आपण प्रश्न विचारूया या दोघींना. आणि ते प्रश्न असे असणार आहेत घरगुती प्रश्न. जसं की आपल्या घरी टीव्ही आहे, तो टीव्ही कोणत्या कंपनीचा आहे. एक कॉमन गोष्ट झाली. आता टीव्ही तर समोरच आहे, त्यांना लगेच दिसेल ते, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही विचारायचा, आपण दुसरं काहीतरी विचारूया. बरं, पहिला प्रश्न माझा हाच आहे की आपल्या घरचा जो टीव्ही आहे तो कोणत्या कंपनीचा आहे सांगा. मला वाचताच येत नाही. मी सांगू का? हा, LLOYO. बघा, LLOYO. त्याचा अर्थ काय बोलतात त्याला? ते तुम्ही सांगा. बरं, आपल्या घरामध्ये खुर्च्या आहेत, माहिती आहेत ना तुम्हाला? किती खुर्च्या आहेत 4. आई? टोटल 6 खुर्च्या आहेत. एक तुटली आहे, एक तुटली आहे. एक नाही, 2 तुटल्या आहेत त्याच्यातल्या. पण एक एकदम डॅमेज झाली, तिला आपण पाठीमागे ठेवलंय. हा, आणि मग इकडे 4 यूज मध्ये आहेत, 2 डॅमेज झालेले आहेत. मी डॅमेजच्या सांगा यूज मध्ये. हा, लग्नात 2 दिल्या, आपण 4 आणल्या होत्या. म्हणून तुला 4च लक्षात आहेत का? 6 बोलले. 6 बोललीस का? 5 बोलले, पण ती तुटलेली सोडून बोलले. ओके, बरं ठीक आहे. यशोदा, दोघांनी पण बरोबरच उत्तर दिलंय, पण आईने खरं उत्तर व्यवस्थित दिलंय. 6. ओके, तर आई जिंकली आहे पहिला. आता अजून एक प्रश्न. आपल्या घराला किती खिडक्या आहेत आई टोटल? लवकर सांगायचं. जो लवकर सांगेल तो विन. कारण तुम्ही मोजू शकता आता अशा, तिकडचे 2, तिकडचे 3, तिकडचे 2 असे. 8. 8च आहे. 8च आहेत. म्हणजे दुसऱ्यांदा पण आई जिंकली. आई, यशोदा, पटकन सांगा की आपण कोणत्या तारखेला लातूर मध्ये आलो? मुंबईत वरून शिफ्ट किती तारखेला झालो? 19 मे. 19 मे. वर्ष सांगा. 2020. 19 मे 2020. 19 निघालो, इथे पोचलो. गाडीत होतो 19 मे. तिकडून बसलो आपण 19 तारखेला. आणि 19 मे ही तारीख आहे लग्नाची अॅनिव्हर्सरी. लक्षात आहे आपल्या. हो ना, म्हणून तर विचारलं ना. पण वर्ष लक्षात राहत नाही ना कदाचित. कसं काय नाही राहणार बाबू? ते 2020. 19 मध्ये लग्न झालं आणि 20 मध्ये लातूर शिफ्ट झालं आपण. 19 मे 2019 ला लग्न झालं आणि 19 मे 2020 ला आपण लातूरला शिफ्ट झालो. आणि 2024 मध्ये माझं निधीवाढ जन्मलं. इकडे निधीबाळ खेळते आणि आम्ही इकडे क्वेश्चन आन्सर खेळतोय. हे बघा ढमा. दोन्ही पण डॉलला फेकून फेकून खेळते. हिचा काय खेळ असतो तिलाच माहिती. एकटीच खेळत असते, हिला कोणी लागत नाही. बरं, लास्ट क्वेश्चन. बरं, आता मला सांगा की आपल्या घरामध्ये किती मोबाईल आहेत? 4. 5. सध्या तर वापरत 4 आहेत. 4 मोबाईल आहेत. 4 सध्या, पाचवा पण दिला 5वा मोबाईल तो आपण दिला वापरायला. माझ्या मम्मी 5 मोबाईल आहेत. 5 कोण बोललं? म्हणजे आई जिंकली आज.
ट्रॉफी जितनावर कोण का जितणं पण काही त्याला असं थोडीच असतं, जो हारला तो द्यायचा असतो. असं थोडी ना चला. फक्त मी बघ कशी चालते त्याला त्या गुढीला घेऊन. ते बघ आता पाय दमू निधी, हे निधी, ते बघ. कधीपासून चटईवरच खेळायले. बरं ठीक आहे, काहीतरी आपण सेलिब्रेट करूया नंतर. आज आई जितली आहे. ओके, मग आई तूच पार्टी दे ना, मग तू जितली आहेस तर. काय कळव काही 2000 सबस्क्रायबर झाल्यावर तू देणार आहेस ना पार्टी. हो, आज आपले 1900 सबस्क्रायबर झाले. हा, 1900 सबस्क्रायबर आज आपले कंप्लीट झाले. आज झाले. हो, तर आता फक्त 100 झाले की 2000 झाले. त्याची बोलणे केलेले आहेस तू. ओके ठीक आहे, डन. म्हणजे आजचं जो तू विन झालीस त्याची पार्टी आणि आपली 2000 सबस्क्रायबरची पार्टी सोबत. ओके. तुला काय होतं रे मध्येच? हा, काय होतं? चला आजचा व्हिडिओ संपूया मग. आजचा व्हिडिओ इथे संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. कसा वाटला तर कमेंट पण करा. राधे राधे.